हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। हर कांधे पर अश्व के कुल का कीर्ति स्तंभ, अश्वमेध का राम ने किया यज्ञ प्रारंभ। राजा रामचंद्राचा, राजा रामचंद्रांचा, 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 राजा रामचंद्रांचा। निकल पड़ा घोड़ा, अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। कालिका सिर पर सोने की, रघुकुल की है आन, पराजित कहीं न होने की। रघुकुल की है आन, पराजित कहीं न होने की। विजय को निकल पड़ा घोड़ा, अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा। राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा। राजा रामचंद्रांचा, 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 राजा रामचंद्रांचा।
रामचंद्रांचा विजय असो राजा रामचंद्रांचा विजय असो रामचंद्रांचा विजय असो रामचंद्रांचा विजय असो रामचंद्रांचा राजा रामचंद्रांचा विजय असो राजा रामचंद्रांचा विजय असो राजा रामचंद्रांचा विजय असो रामचंद्रांचा विजय असो राजा 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 रामचंद्रांचा विजय राजा रामचंद्रांचा विजय रामचंद्रांचा विजय रामचंद्रांचा विजय रामचंद्रांचा विजय रामचंद्रांचा विजय रामचंद्रांचा विजय राजा रामचंद्रांचा विजय राजा रामचंद्रांचा विजय असो रघुकुल की है आन पराजित कहीं न होने की रघुकुल की है आन पराजित कहीं न होने की विजय को निकल पड़ा घोड़ा अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा होते हुए बंग देश पहुंचा बंग देश होके वो कलिंग देश पहुंचा अंग देश होते हुए बंग देश पहुंचा बंग देश होके वो कलिंग देश पहुंचा पांव घोड़े के जहां पड़े मान गए लोहा बड़े बड़े अश्व ये जहां जहां जाए सूर्यवंशी ध्वज लहराए नगरी वन पर्वत नदी करता जाए पार जित जाए उत्तराम की होती जय जय का भेंट नृपलाते हैं नाना रामचंद्र का आधिपत्य सबने नत हो माना रामचंद्र का आधिपत्य सबने नत हो माना विजय को निकल पड़ा घोड़ा अश्वमेध का अश्वराम ने पूजन कर छोड़ा प्रजापतये नमः ओम इंद्राय स्वाहा इदम इंद्राय नमः ओम अग्नये स्वाहा इदम अग्नये नमः ओम सोमाय स्वाहा इदम सोमाय नमः यज्ञ करें दिन को राम जी के संग में सांझ समय लीन रहे सभी सत्संग में अश्व जब लौट के आएगा यज्ञ पूर्ण हो जाएगा विजय सर्वत्र प्राप्त करके कीर्ति यश झोली में भर के पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फिर कर देश विदेश अपने कौशल राज में कर गया अश्व प्रवेश हर्ष का सागर लहराया अश्वमेध की पूर्णाहुति का समय निकट आया अश्वमेध की पूर्णाहुति का समय निकट आया
महाराजांचा विजय असो. महाराज, सेनेच्या दूताद्वारे महाराज शत्रुघ्नांकडून एक शुभ समाचार आला आहे की यज्ञाचा घोडा चारही दिशांना फिरून नुकताच कौशल राजाच्या सीमेत प्रवेश करता झाला आहे. लवकरच काहीच दिवसात महाराज शत्रुघ्न आपल्या श्री चरणांशी उपस्थित असतील. ही खरोखरच शुभ वार्ता आहे. गुरुदेवांना याची माहिती देण्यात यावी. जशी आज्ञा महाराज. प्रभू, आपले अभिनंदन असो. यज्ञाचा घोडा दिग्विजय प्राप्त करून आपल्या राज्यात परततोय. हनुमान, ही तर गुरुदेवांची कृपा आहे. महाराज सुग्रीव, सत्संगाची वेळ झालेली आहे. चला सत्संग भवनाकडे जाऊया. आज रात्री गुरुदेव आत्मा आणि परमात्माच्या नात्यावर भाष्य करणार आहेत. चलावे. असा सत्संग ऐकणे फारच दुर्मिळ आहे. दिवसा देवीविषयी आणि रात्रीच्या वेळी धर्माविषयी चर्चा. चलावे. महाराजांचा विजय असो. आज रात्री इथेच छावणी टाकण्यात आली आहे. पहाटेच त्वरित प्रस्थान केले तर संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोहोचू शकू. अयोध्या? आपण अयोध्येचा उल्लेख करताच कानात जणू अमृत ओतल्यासारखे वाटत आहे. केवढी मोहिनी आहे या नावात. असं वाटतंय की पंख लावून आताच्या आता तिथे जावं. इथे जवळच वाल्मिकींचा आश्रम आहे. आता तर अयोध्येला पोचलात असंच समजा. आपण थोडी विश्रांती घ्यावीत आणि मी पाहून येतो की यज्ञाचा घोडा कुठे फिरतोय ते आणि सैनिक त्याच्याबरोबर आहेत का नाहीत ते. लव दादा, बघ तरी किती सुंदर घोडा आहे. हा तर एक विचित्र घोडा आहे. बघूया तर इथे कसा काय आला ते. चला. केवढा सजवलेला आहे. याच्यावर हे छत्र का बरे आहे? हा कुठल्या राजाचा आहे असं वाटतंय. पण राजा इतका छोट्या पाठीवर बसू शकतो का? हा राजाच्या पुत्राचा असेल. पण राजाचा पुत्र आपल्या आश्रमात कशासाठी आला असेल? बघ तर लव दादा, त्याच्या मस्तकावर सुवर्ण सूची आहे. त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. पाहूया तरी काय लिहिलंय ते. राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेध यज्ञाचा हा अश्व दिशांमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडण्यात आला आहे. याच्या समोर जो नतमस्तक होईल त्याला महाराज श्रीरामचंद्रांचे कृपाछत्र मिळेल आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला महाराज रामचंद्रांच्या सैन्याच्या युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल. असं युद्धाचे आव्हान आहे तर मग तर आपल्याला हे स्वीकारावंच लागेल. मीच ह्याला पकडेन. काय करतोयस लव? महाराज राम यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारतोय. परंतु दादा, त्याने आपला काय फायदा? फायदा आणि नुकसानाचा विचार करून क्षत्रिय कधीही युद्ध करत नाही. गुरुदेव म्हणतात, जो सच्चा क्षत्रिय असतो त्याला तर प्रत्येक युद्धाचे आव्हान पेलावेच लागते. हाच क्षात्र धर्म आहे. तर भाऊ, आपण तर क्षत्रिय पुत्र आहोत.
आणि हा घोडाही आपल्या कपाळावर युद्ध घोषणाच घेऊन फिरत असल्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. आणि आता तर ही तर खूपच नामी संधी चालून आले. कुशदादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते. जेव्हा महाराज राम युद्धासाठी येतील तेव्हा कुशदादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारतील. महाराज रामचंद्र स्वतः नाही येणार, त्यांचं सैन्य येईल आणि आपली चटणी करून टाकेल. लव दादा याला सोडून दे, आम्हाला आमचे प्राण नाही गमवायचे. अरे, लव असताना कोण तुमची चटणी करू शकणार आहे? घाबरू नका, येऊ दे ज्यांना यायचंय त्यांना. चला, आपण या घोड्याला आश्रमात नेऊन बांधूयात. चला. हा घोडा कुठे गेला काय माहित, आतापर्यंत ते इथेच होता. अरे भाऊ, शोधा त्याला, तो तर यज्ञाचा घोडा आहे. तो पहा, मुलं त्याच्याशी खेळत आहेत. अरे खेळत नाहीये ती तर त्याला घेऊन चालली आहेत. थांबवा त्यांना, चला लवकर. बघा बघा, सैन्य आलंय, घोड्याला सोडून द्या. चुप, घाबरट कुठला? लव तर स्वतः बरोबर आपल्या प्राणांची पण बाजी लावेल. चला पळा, नाहीतर हे सैनिक आपल्याला पकडतील. चला चला चला, लवकर पळा. चला चला, लवकर चला. ए मुला, सोड त्या घोड्याला. कुठे घेऊन चाललायस त्याला? माझ्या घरी, मी पकडले त्याला. हा खेळण्यातला घोडा नाहीये मुला, हा महाराजांचा यज्ञाचा घोडा आहे. याला पकडण्याचा अर्थ काय होतोय माहित नाही तुला? हो, माहित आहे मला, म्हणूनच ते पकडले त्याला. जाऊन आपल्या महाराज रामांना सांगा की मी त्यांचं युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे. हवे असल्यास माझ्याशी युद्ध करण्यास यावे. आम्ही लहान मुलगा समजून शिक्षा दिली नाही, पण तू तर दुष्ट मुलगा आहेस. आण तो घोडा इकडे आण. काय सांगतोयस? एका मुलाला घाबरून आमचे बलशाली सैनिक शेपूट घालून पडून आले आहेत. सेनापतीजी, तो ऋषी कुमार कोणी सामान्य वाटत नाही. तो तर एका झंझावातासारखा आहे, नागासारखा फुटकारतोय. आपण ताबडतोब महाराजांना सूचित करावे. महाराजांना सूचित करताना शरम नाही का वाटणार की एका छोट्या मुलाने आमच्या सैन्याकडून घोडा पडून त्यांना हुसकावून लावलं? चला, मी बघतोच असा कुठला नाग आहे तो. कुशदादा, आम्ही लव दादाला खूप समजावलं की घोड्याला सोडून दे, पण त्याने नाही ऐकलं. आणि ज्याची आम्हाला भीती होती तेच झालं. सैनिकांनी येऊन त्याला घेरलं. मग काय झालं? मग आम्हाला नाही माहित, आम्ही तर घाबरून पळून आलो. फारच घाबरट आहात तुम्ही. चला दाखवा मला, कुठे आहे लव? नाही नाही, आम्ही नाही येणार. सैनिक आमची चटणी करून टाकतील. आमचं कर्तव्य होतं हे तुम्हाला सांगणं की तुमचा धाकटा भाऊ संकटात आहे. आता आमचं कर्तव्य पूर्ण झालं. ठीक आहे बाबा, मला हे तरी सांगा की लव आता कुठे आहे? आश्रमाच्या मागे घनदाट अरण्याच्या तिथे जे मैदान आहे ना, तिथे आहे, सैन्याने घेरलेला. अजूनपर्यंत असेल तर ना? लव तर अजूनपर्यंत तिथेच असणार. ते सैनिक तिथे नसणार आहेत. तुम्ही लवला नीट ओळखत नाही. असो, मी आता जातोय. हे बघा, गुरुदेव तर आश्रमात नाहीये. आश्रमवासी उगीच काळजी करतील, त्यामुळे कोणाला काही सांगू नका. जर तू मारला गेलास किंवा पकडला गेलास तरी सांगायचं नाही. अरे बाबा,
तुझ्या एवढ्याशा छोट्याशा मेंदूला लांबवरचा विचार करण्याचे कष्ट देऊ नकोस. गुरुदेवांचा आशीर्वाद एखाद्या कवचाप्रमाणे आमचं रक्षण करत असतो. त्यामुळे अशी परिस्थिती कधीही ओढावणार नाही. ठीक आहे, मी निघतो आता. सोड त्या घोड्याला. मी पुन्हा सांगतोय मुला, आपल्या मातेला निपुत्रिक करू नकोस. सोड आमच्या अश्वाला. मी उगीच तुझी हत्या नाही करू इच्छित. आणि मी पण तुम्हाला तेच सांगत आहे की मी उगीच तुमच्याशी युद्ध करू इच्छित नाही. आठवा तुमच्या महाराज रामचंद्रांना. त्यांच्याशीच मला युद्ध करायचं आहे. आणि माझ्या मोठ्या भावाला त्यांना बरेच प्रश्नही विचारायचे आहेत. मूर्ख बालका, बंद करी वाय फळबळबड. मी शेवटचं विचारतोय की तू घोडा देणार की प्राण? दोन्ही पैकी काहीही नाही देणार. मग तर मी दोन्ही घेईन. आता मला कुणी बाल हत्येचा दोष न द्यावा. हा बालक नक्कीच वधाच्या योग्यतेचा आहे. तुझ्या माता पित्यांनी मला क्षमा करावी. अरे, दोषाच्या आधीच क्षमा मागताय? सेनापतीजी, आधी बाल हत्या करा तरी. तू मला विवश केला आहेस बालका. ठीक आहे. सेनापती मूर्छित झाले. सेनापती मूर्छित झाले. सेनापती मूर्छित झाले. लाव दादा. लाव दादा. वा लव्वा, कसं पळवलं सर्वांना. परंतु या बिचाऱ्या सेनापतीला जीवे मारण्याची काय आवश्यकता होती? मूर्ख होता बिचारा. आणि मूर्खपणासाठी प्राणदंडाची शिक्षा उचित नाहीये. दादा, मी त्याला मारलं नाहीये काही. मी तर त्याला फक्त बेशुद्ध केलं आहे. पडून राहील 4-5 दिवस मूर्छेमध्ये. पाहिलंच दादा, मी महाराज रामांना बोलावण्याचा सारा प्रबंध केला आहे. आता विचार त्यांना सारे प्रश्न. अवश्य विचारे. परंतु लव, या घोड्याला पकडणं आपल्यासाठी योग्य होतं की नाही? गुरुदेव काय म्हणतील? दादा, वाच तरी त्या घोड्याच्या मस्तकावर काय लिहिलंय ते, आणि मग हा प्रश्न विचार मला. काय सांगतोस? सेनापती काळजीत घायाळ झाले? होय महाराज. तू अगदी बरोबर केला आहेस लव. हे आव्हान तर कोणीही स्वाभिमानी क्षत्रियानं
स्वीकारलंच पाहिजे. आणि हे वाचून तुला असं नाही वाटलं का की महाराज रामांना खूप अहंकार झालाय म्हणून? ते बघ दादा, सूर्यपताकावाला रथ येतोय. आपल्या प्रश्नांची सूची बनवून ठेव. जरा येऊ तर ते महाराजांना. मला असं समजलं की एकच बालक आहे. तुम्ही तर 2 आहात. चिंता नका करू, तुमच्याशी एकच लढेल. आपण हे सांगण्याची कृपा करा की काय आपण अयोध्या नरेश महाराज राम आहात का? नाही. नाही तर मग या तुमच्या रथावर सूर्यपताका लावून का फिरताय? लोकांना फसवायला? नाही, ही सूर्यपताका माझ्या रथावर अशासाठी आहे कारण मी महाराज रामांचा लहान भाऊ शत्रुघ्न आहे. कुशदादा, हे लहान भाऊ आहेत, यांना माझ्या ताब्यात दे. तुम्ही दिसायला चांगले आणि सुसभ्य बालक दिसता. मग आमच्या यज्ञाचा घोडा तुम्ही का पकडलात? तुमच्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरून. म्हणजे? त्यांनी घोड्याच्या मस्तकावर लिहिलंय ना की ह्याला पकडा आणि आमच्या सैन्यासोबत लढायला तयार व्हा. म्हणून मग आम्ही त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी हा घोडा पकडला आहे, त्यांच्या लहान भावाशी लढण्यासाठी नाही. तुम्ही जा आणि त्यांना आमचा निरोप द्या की आम्ही त्यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे आणि मग आता या रणभूमीमध्ये हे पहा, असं लहान मुलांचं बोलणं योग्य नाही. हा यज्ञाचा घोडा आहे, त्याला सोडून द्या. तुमचं हे वय पाहून मला दया येते. मी तुमच्या बाकी अपराधांना क्षमा करेन. अहो महाराजांचे लहान भाऊ, कृपा करून तुम्ही इतका औदार्य दाखवू नका, कारण आम्ही या घोड्याला तर सोडणार नाही. इथून याला केवळ महाराज रामच घेऊन जाऊ शकतील आणि तेही आम्हाला हरवून किंवा हे आव्हान परत घेऊ. त्यांना सांगा की साऱ्या जगात ते एकटेच क्षत्रिय नाहीत. आणखी एक क्षत्रिय आहेत जे आपल्या स्वाभिमानासाठी आपले प्राणही पणाला लावू शकतात. त्यांनी स्वतः येऊन पाहावं. ही कसली वायफाय बडबड आहे? महाराज राम तुमच्यासाठी इथे कसं काय येऊ शकतात? तर मग हा घोडाही इथून जाणार नाही. मुलांनो, तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही काय करत आहात. घोडा न देण्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो. मला शक्तीचा प्रयोग करण्यास भाग पाडू नका. आम्ही कुठे भाग पाडतोय? तुमचीच शक्ती तुमच्या ताब्यात नाही दिसत, वारंवार उचंबळून येते. म्हणून मग शक्तीचा प्रयोग करूनच टाका, नाहीतर धनुष्य उचलून तुमचे हात थकून जातील. बस, उपहास खूप झाला. घोडा सोडा, नाहीतर मी बाण चालवेन. चालवून दाखवा तर खरं, चालवता येतो की नाही ते पाहूया. तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला कसं शिकवलंय ते. मग आम्हीही दाखवू की आमच्या गुरुदेवांनी आम्हाला काय काय शिकवलंय. शेवटचं विचारतोय, घोडा सोडताय का? नाही. मग माझा नाईलाज आहे. माझं कर्तव्य आहे घोड्याला सोडवणं.
किस गुरु के शिष्य सूदन समझ न पाता है, सूदन समझ न पाता है। केरल कौशल देख देख आश्चर्यचकित रह जाता है, आश्चर्यचकित रह जाता है। कभी अग्नि बाण कभी मेघ बाण, बाणों पे बाण बरसाता है, बाणों पे बाण बरसाता है। दो वीरों के तीरों से हर तीर विफल हो जाता है, हर तीर विफल हो जाता है। ये तेजवंत ये शक्तिमान कैसे भी हाथ न आवे, तीरन से काटे तीरन को तीरन पे तीर चलावे। लव कुश परमवीर बालक शूरवीर। मला ताबडतोब महाराजांना भेटायचं आहे. महाराज विश्रांती घेत आहेत. आता ह्यावेळी त्यांना उठवता नाही येणार. जर महाराज विश्रांती घेत असतील तर मला कुमार लक्ष्मण किंवा भरत यांच्याकडे घेऊन चला. मला त्यांना एक अत्यंत महत्वाची बातमी द्यायची आहे. आताच एक दूत समाचार घेऊन आलाय की महाराजांचे लहान भाऊ राजा शत्रुघ्न युद्धात जखमी झाले आहेत. काय सांगताय? कोणी जखमी केलंय शत्रुघ्नाला? दादा, ही अशी कशी बातमी आहे दादा? शत्रुघ्न जखमी झाला
हेच तर मलाही जाणून घ्यायचंय. कुणी जखमी केलंय त्याला? 2 ऋषिकुमारांनी. ऋषिकुमारांनी शत्रुघ्नाला जखमी केलाय? असंभव. परंतु हे सत्य आहे. ते दोघंही अत्यंत विलक्षण बालक आहेत. त्यांनी घोड्याला पकडून ठेवलं आहे आणि वारंवार बोलतायत की महाराज रामांना युद्धासाठी पाठवून द्या म्हणून. सेनापती कालजीत युद्धात मूर्छित झाले आहेत आणि राजा शत्रुघ्न युद्धात वाईटरित्या जखमी झाले आहेत. त्या 2 बालकांसोबत आणखी किती लोक आहेत? कुणी नाही आहेत. केवळ ते दोघंच आहेत. असे तेजस्वी बालक आलेत कुणीकडून? आपण दादाला काय सांगायचं? त्या 2 बालकांनी आपल्या सैनिकांना हरवलं. पण त्यांना हे सांगणं आवश्यक आहे आणि तेही ताबडतोब. ते झोपले आहेत. उठवावं लागेल. चल. सगळं बरं आहे ना? काही महत्वाची बातमी घेऊन आला आहात का? दादा, शत्रुघ्न जखमी झाला आहे. शत्रुघ्न? कसं काय? युद्धात. युद्धात? युद्धात कुठल्या देशाच्या राजाने असं दुस्साहस केलेला आहे? परंतु काल तर अशी बातमी आली होती की यज्ञाच्या अश्वाने कौशल देशाच्या सीमेत प्रवेश केलाय म्हणून. मग आमच्याच राज्यात कुणी त्याला अडवलं? 2 बालकांनी. 2 काय? 2 बालकांनी? होय महाराज. दूतांचं म्हणणं आहे की 2 तेजस्वी बालक जे ऋषिकुमारांसारखे आहेत त्यांनी घोडा पकडून ठेवला आहे आणि म्हणत आहेत की आम्ही महाराज रामांचं आव्हान स्वीकारलं आहे. त्यांना सांगा आमच्याशी युद्ध करण्यास या. सेनापती मूर्छित झाल्यानंतर शत्रुघ्न स्वतः युद्ध करण्यास गेला आणि वाईट तऱ्हेने जखमी झाला. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. हे 2 बालक कोण असतील जे शत्रुघ्नासारख्या धनुर्धराला हरवू शकतात? आम्ही स्वतः जाऊ. आमच्या जाण्याची व्यवस्था केली जावी. क्षमा कर दादा. आम्ही असताना तुला स्वतः जाण्याची काय आवश्यकता आहे? आपल्या लक्ष्मणावर विश्वास ठेव. ठीक आहे. भरत. होय महाराज. लक्ष्मणासोबत जाणाऱ्या सैन्यात चांगले चांगले योद्धा पाठवले जावेत. महाराज, 2 बालकांसोबत युद्ध करण्यासाठी लक्ष्मण सैन्य घेऊन जाणार? आपल्या दासाचा अपमान नको करूस. नाही लक्ष्मण, माझा असा विचार अजिबात नव्हता. आम्ही म्हणत होतो हे दोन्ही बालक सामान्य असू शकत नाहीत. नक्कीच कोणीतरी मायावी वेश बदलून हा प्रकार करत असला पाहिजे. असं असेल तर स्वतः काळ जरी त्या 2 बालकांच्या रूपात आला असेल तरी माझ्या हातून तो वाचणार नाही. मला प्रस्थान करण्याची आज्ञा दे. जा.
माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. बघ दादा, अयोध्येवरून कुठला तरी रथ येतोय. त्यात नक्कीच अवश्य महाराज असतील. घोड्याला ज्या दोन मुनिकुमारांनी पकडला आहे त्यांना आमच्या समोर उपस्थित करा. कुठे आहेत ते? श्रीमान, तुम्हाला आम्ही दोघं मुनिकुमारांसारखे नाही दिसत का? तुम्ही तर खूपच लहान आहात. असा दुस्साहस कसं काय करू शकता? तुम्हाला हे कोणी सांगितलं की जे लहान असतात ते दुस्साहस नाही करू शकत? विंचू तर किती छोटा असतो, पण आपल्या विषाने तो उंटाला देखील मारू शकतो. छोटासा अंकुश मदमत्त हत्तीला देखील शांत करू शकतो. आणि छोटासा मंत्र भगवंताला वश करतो. खूप वायफाय बडबड करत आहात. मी जे विचारलं आहे त्याचं उत्तर द्या. आधी तुम्ही आमच्या प्रश्नांचं उत्तर द्या. काय तुम्ही अयोध्येचे महाराज राम आहात? नाही, मी त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण आहे. दादा, मग तर धोका झाला. तुमचे महाराज राम आमच्या समोर यायला घाबरतात का? काय बरळतो आहेस? क्रोध करू नका श्रीमान. क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि ज्ञानाचा नाश झाल्यानं बुद्धी भटकते आणि बुद्धी भटकल्यानं मनुष्याचे पतन होते. मी इथं ऋषी मुनींचं प्रवचन ऐकायला आलो नाहीये. मुनींकडे आलात तर उपदेशच मिळेल आणि त्यामुळे तुमचं हित देखील होईल. माझ्या हिताची चिंता करू नका. मी म्हणतो की त्या दोन्ही अपराध्यांना माझ्यासमोर उपस्थित करा. ज्यांनी आमच्या महाराजांच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचा दुस्साहस केला आहे. मी त्यांना दंड द्यायला आलो आहे. दोन्ही अपराधी आपल्या समोर उपस्थित आहेत. तुम्ही शिक्षा निर्धारित करा. तुम्ही दोघं? नाही नाही, तुम्ही नाही असू शकत. असे कोमल छोटे छोटे हात आणि हे छोटे धनुष्य, तुम्ही ते असूच शकत नाही. आणि जरी ते तुम्ही असलात तरी अशा सुकोमल बालकांना शिक्षा देण्याची इच्छा नाही होणार. या, आमचा घोडा मला परत द्या आणि जाऊन लहान मुलांसोबत खेळा. ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला शिक्षा नाही देऊ इच्छित, परंतु आम्ही तुम्हाला घोडा नाही देऊ इच्छित. घोडा हवा असेल तर जाऊन महाराज रामांना सांगा की घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. आमच्या बरोबर स्वतः येऊन युद्ध करा. वारंवार लहान भावांना पाठवून आमचा वेळ वाया घालवू नका. असं दिसतंय की तुम्ही दयेच्या पात्रतेतच नाही आहात. मी तर तुमच्या अवस्थेवर दया दाखवून तुमच्या अपराधांना माफ करत होतो. तुम्ही अपराधांना क्षमा करत होतात. हे तर न्यायाच्या विरुद्ध आहे. अपराधाला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. तुमच्या अयोध्येत तर निर्दोषांना देखील शिक्षा देण्याची रीत आहे. अयोध्येत कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही दिली जात. अच्छा, मग महाराणी सीतेचा काय दोष होता ज्यांना इतकी महान शिक्षा दिली गेली? तेव्हा तुमच्या हृदयात काहीच दयामाया नव्हती. मग आज कुठून आली ती दया?
कोण आहात तुम्ही लोक? तेच अपराधी ज्यांनी अयोध्यापतींच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचं दुस्साहस केलं आहे. जर आम्हाला शिक्षा देण्याची एवढीच इच्छा आहे तर मग आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करा, अन्यथा आरामात परत जा तुम्ही. आमचं तुमच्याकडे काही काम नाहीये. आम्हाला तर केवळ महाराज रामांशी बोलायचं आहे. तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. मूर्ख बालका, तुला माहित नाही की तू कोणाचा अपमान करत आहेस. मी तुम्हा दोघांना एका क्षणात भस्म करू शकतो. उशीर नका करू, नाहीतर हा राग थंड होऊन जाईल. मग काही नाही होणार तुमच्याच्याने. माझ्या रागाला घाबरा मुलांनो. मी तोच लक्ष्मण आहे ज्याने मेघनादाला मारलं होतं. आधी तुमच्यात फक्त क्रोधच होता, आता अहंकारही आला आहे. हे दोन्हीही अवगुण तुमच्या पराभवाची चिन्ह आहेत. तुम्ही तर खूपच चतुर आणि वाचाळ आहात. थांबा, आधी मी तुमच्या जिभात छाटतो. छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम. वीर तो केवल युद्ध ही जाने, ना जाने परिणाम. छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम. अतुलित बलशाली लक्ष्मण बलवीर है. लव कुश के तरकश में अक्षुण तीर है. लक्ष्मण लव कुश रघुकुल की संतान है, पर अपने संबंधों से अनजान है. तीर न देखे रिश्ते नाते, करते अपना काम. छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम, छिड़ा संग्राम.
काय? लक्ष्मणही जखमी झाला? होय महाराज, खूप घनघोर युद्ध झालं. दोन्ही बाजूनी दिव्य अस्त्र चालवली गेली, परंतु एक शक्ती लागल्याने कुमार लक्ष्मण वाईटरित्या जखमी झाले. प्रभू, हे सामान्य बालकांचं काम नाही असू शकत. एक तर कुणीतरी मायावी आहे, नाहीतर कुणी दिव्य बालक. कुणीही असो, परंतु लक्ष्मण आणि शत्रुघ्नासारख्या योद्ध्यांना जे पराभूत करू शकतात ते परमशक्तिशाली नक्कीच आहेत. महाराज, मला आज्ञा द्यावी. मी ताबडतोब प्रस्थान करतो. प्रभू, मलाही कुमार भरत सोबत जाण्याची आज्ञा असावी. वानरराज, आपण यावेळी आमचे अतिथी आहात. आम्ही आपल्यावर हा भार नाही टाकू शकत. मी अतिथी नाहीये, मी प्रभूंचा मित्र आहे. संकट समयी मित्राचा धर्म आहे की मित्राची मदत करावी. म्हणून मला कृपा करून जाण्याची आज्ञा द्यावी. प्रभू, सेवेची ही संधी मलाही देण्यात यावी. मला असं वाटत आहे की या सगळ्यामध्ये अवश्य काहीतरी गूढ रहस्य आहे. ठीक आहे, तुम्ही तिघेही जा. सूर्योदयाची वेळ झाली आहे. मला माताजींसाठी कमळ पुष्प आणायला जायचं आहे. मग जा दादा, चिंता नको करूस, मी इथे थांबतो. जर महाराज राम आले तर मी तुझ्यासाठी त्यांना थांबवून ठेवीन. जोपर्यंत तू येत नाहीस मी त्यांच्याशी युद्ध करत राहीन. अच्छा, पण हरू नकोस हं? दादा, गुरुदेवांनी सांगितलं होतं ना की आता आपल्याला जगात कुणीच हरवू नाही शकणार म्हणून. जर गुरुदेवांचा आशीर्वाद सोबत आहे तर मग मी कसा हारेन? चांगली गोष्ट आहे. कदापि मी तर कुणी यायच्या आतच येऊन जाईन. दादा, माताजींना हे सर्व सांगू नकोस, त्या चिंता करतील. मग पूजेत मन नाही लागणार. आणि जर पूजेत मन नाही लागलं तर आपल्या पिताश्रींचं दर्शन होण्यास आणखी विलंब होईल. बरोबर बोललास तू. अच्छा, मी आता निघतो. गुरुदेव, आपण कोणत्या गोष्टीला हसतात? मुली, मायापतीची लीला पाहत होतो की कसं एक एक शूरवीरांचं गर्व हरण करत आहेत. सुंदर मुला, तू यज्ञाचा घोडा पकडला आहेस? होय. परंतु आम्हाला तर समजलं होतं की तुम्ही दोघं आहात. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आम्ही दोघं भाऊ आहोत.
हनुमत चकित प्रसन्न चित लखिए रूप अनूप जैसे सम्मुख हो स्वयं रघुवर बाल स्वरूप। जर मी प्रभू श्री रामांचा अनन्य सेवक असेन, जर माझी भक्ती एखाद्या बालकाप्रमाणे निर्मळ आहे, तर मग मला या दोघांच्या माता पित्यांचं दर्शन घडवावं. सुंदर, काय मनोहर जोडी आहे. तुम्ही दोघं कुणाची मुलं आहात? जे लोक रणभूमीवर उभे असतात त्यांचा परिचय केवळ त्यांचं धनुष्यच असतो. त्यांचे बाण सांगतात त्यांचा पत्ता. हो, पण आपण हे सांगण्याची कृपा करा की काय तुम्ही महाराज राम आहात का? नाही, मी त्यांचा दास आहे, भरत. हे आहेत महाराज सुग्रीव आणि हे आहेत वीर हनुमान. हनुमान? श्रीमान भरत, गुरुदेवांच्या सांगण्यानुसार आपली भक्ती खरंच खूप वंदनीय आहे. आम्ही त्यासाठी आपल्याला प्रणाम करतो. महाराज सुग्रीव, आपण राज्य प्राप्त करूनही एका वनवाशाबरोबर जी मैत्री निभावली आहे ती अनुकरणीय आहे. आणि हे परमवीर हनुमान, आपण भक्तीच्या परमसीमेला सार्थक केला आहे. त्यासाठी आम्ही आपल्याला कोटी कोटी प्रणाम करू इच्छितो. परंतु या क्षणी तुम्ही समरभूमीमध्ये आमच्या समोर प्रतिद्वंद्वीच्या रूपात उभे आहात, म्हणून आम्ही आपल्या तिघांशी युद्ध करण्यास विवश आहोत. आम्हाला क्षमा करा. आम्ही तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही सगळे परत जा आणि महाराज रामांना पाठवा. आम्ही तर त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे. आम्ही तुमच्याशी युद्ध नाही करू इच्छित. आम्हालाही तुमच्याशी युद्ध नाही करायचंय. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जा, आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. परंतु आम्ही श्री राम प्रभूंचे दास आहोत. त्यांच्याच आज्ञेने यज्ञाचा घोडा घ्यायला आलो आहोत. म्हणून घोडा घेतल्याशिवाय तर जाऊ नाही शकत. आम्ही तर म्हणतो की घोड्यासोबत तुम्हालाही बरोबर घेऊन जावं. बंदी बनवून? नाही. जर माझ्या स्वामींचं काम झालं तर मी तुम्हालाही माझे स्वामी बनवून घेऊन जाऊ शकतो. हनुमानजी, तुम्ही वीर तर आहातच, पण आता समजले की तुम्ही चतुरही आहात. असं गोड गोड बोलून तुमच्या मोहजाळामध्ये फसवून तुम्ही आम्हाला तुमच्या राजाकडे घेऊन जाऊन त्यांना तुमच्या विजयाचं प्रमाण देऊ इच्छिता आणि आम्हाला बंदी बनवून शिक्षाही देऊ इच्छिता. आम्ही या अशा गोष्टींना कधीही भुलणार नाही. दादा, सरळ सरळ सांग ना की आपण महाराज रामांचं आव्हान वाचून घोडा पकडला आहे. त्यांना सांगा त्यांनी स्वतः येऊन आमच्याशी युद्ध करून घोडा घेऊन जावा, नाहीतर हार मानून आपलं आव्हान परत घ्यावं. मंगल भवन अमंगल
दशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए।